नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात लावा असा एक मिठाचा दिवा, त्यामुळे तुमच्या घरात कधीही पैशाची अडचण, तंगी जाणवणार नाही. गुप्तपणे लावा मिठाचा असा एक दिवा, जो श्रीमंती तुमच्या पायाशी आणेल. पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती बनवेल. फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करायचा आहे. तुमच्या घरात नशिबाची दारे उघडणारा एक असा उपाय आहे, जो फारच कमी लोकांना माहीत आहे. हा उपाय केल्यावर जे घडेल ते ऐकून तुमचा श्वास थांबेल. पैसा येणं, समृद्धी मिळणं, वाद मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं. पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा, किती वेळा, कोणत्या दिशेला आणि कोणत्या मंत्र म्हणायचा, या आज आपण उलगडणार आहोत. श्रावण महिन्यातील एक गुप्त, अद्भुत, सिद्ध उपाय, जो तुमचं नशीबच बदलून टाकेल. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर हवा असेल तर हा व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहायला विसरू नका. मिठाचा दिवा म्हणजे काय? मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध संदैव मीठ, लावण्य, रॉक सॉल्ट वापरून तयार केलेला दिवा, ज्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो. यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते. फक्त अग्नी नाही, तर तो एक प्रकारच्या ऊर्जेचा झोत असतो. हजारो वर्षापासून तांत्रिक, साधक, वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर स्त्री सौख्य आणि प्रगतीसाठी करत आले आहेत. मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा आहे. फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रभाव प्रचंड असतो. श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्सर्जन कालखंड. शिव शक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात. नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात लक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात. त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो. मिठाचा दिवा कसा तयार करायचा? साहित्य: शुद्ध संदैव मीठ 1 वाटी, पित्तळ किंवा मातीचा दिवा, तूप, शुद्ध तेल, देशी गाईचं तूप, कापूर, 1 लहान चमचा गोमूत्र. दिवा तयार करण्याची पद्धत: एका दिव्यात संदैव मीठ टाकून त्यावर एक कापसाची वात ठेवा. त्यात थोडंसं तूप टाका. जर कापूर असेल तर त्यात थोडा अंश त्या दिव्यात टाका. हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या पितळेच्या प्लेटमध्ये ठेवा. कोणत्या दिवशी हा दिवा लावायचा? श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी, पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो. या दिवशी हा उपाय केला तर नशीब दरवाजे फोडून घरात येतं. दिवा लावताना कोणती दिशा आणि वेळ? सूर्य उदयानंतर ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी 6 ते 7:30 दरम्यान. दिशा: पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून दिवा लावा. ठिकाण: देवघरात किंवा घराच्या मुख्य दाराजवळ आतल्या बाजूस. दिवा लावताना म्हणावा हा मंत्र. दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावेत. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्ये नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदाय नमः. एकाच दिव्यात हे 3 मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा. हा दिवा काय काय बदल घडवतो? घरातील दारिद्र्यता दूर होते. पैसा अडकलेला असेल तर
तो परत येतो. कामधंद्यात यश येऊ लागते. नकारात्मकता ऊर्जा जळून खाक होते. लक्ष्मी स्थिर होते. मन शांत होते. घरात वादविवाद मिटतात. अचानक धनलाभाचे संकेत मिळतात. कर्ज उतरण्यास सुरुवात होते. सौख्य, समाधान आणि समाधान येऊ लागतं. स्वप्नातही सकारात्मक संकेत मिळू लागतात. गुप्त संकेत हे लक्षात ठेवा. दिवा विझू नये. दिवा दररोज एकाच वेळी लावा. जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला. जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली. कोणती पाच चूक करू नका. मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका. फक्त सैंधव मीठ वापरावं. दिवा शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये लावू नका. दिवा लावताना पायात चप्पल असू नयेत. स्त्रियांनी रजस्त्रावाच्या काळात हा उपाय करू नये. दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल, टीव्ही पाहू नका. तो काळ धनासाठी वापरा. दिव्याचे परिणाम. एक गृहिणीची गोष्ट. ती बँकेत काम करत होती. सतत अडचणी, वाद, पैसा हातातून निसटायचा. एक वृद्ध साधू. तिने हा उपाय सांगितला. तिने श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली. 3 आठवड्यात तिचं प्रमोशन झालं. घरातील कर्ज मिटलं आणि घरात शांतता आली. हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे. हे उपाय कोणासाठी नाहीत जे श्रद्धाहीन आहेत, जे गोंधळ, मस्ती किंवा अजागतिकपणात करत उपाय करतात. जे केवळ हौस म्हणून हे करत असतील त्यांना काहीही लाभ मिळणार नाही. विशेष दिवशी विशेष फल. जर श्रावण सोमवार हा पौर्णिमेच्या आसपास आला असेल तर त्या दिवशी मिठाचा दिवा लावल्याने 7 पिढ्यांचं पुण्य मिळतं. आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती करत नाही कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेलेच नसतात. आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात. हा उपाय तुमचं नशीब